आणि अजूनही मलनिःसरण योजना प्रकल्पाचे विविध DPRs तयार करताना मला आनंद वाटतो की मी हे प्रकल्प करत असताना हे तयार करून आम्ही इतर विभागाला ते करण्यासाठी दिलं. कारण मलनिःसारण आणि जलनिःसारण हे 2 प्रकल्पाचं लोड एकटा हा विभागच सांभाळू शकत नव्हता, म्हणून त्याचं विभाजन केलं आणि त्यावेळेस कार्यकारी अभियंता प्रभारी चार्ज गीते यांच्याकडे दिलं आणि जलनिःसारण योजना टीम लीडर माननीय हिरलेकर सो आणि कार्यकारी अभियंता रवींद्र जांगो शिंदे प्रकल्पीय कार्यकारी अभियंता असे प्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प केंद्रशासित असो या राज्यशासित असो, असे बहुउद्देशीय प्रकल्प, नाला प्रकल्प विभागाचे कार्य प्रकल्प बहुउद्देशाने पूर्ण केले, पूर्णत्वात नेले. ठाण्यामध्ये आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला की कुठल्याही प्रकारचं पूरस्थितीजन्य परिस्थिती आत्तापर्यंत ठाण्यात आलेली नाही. मग तो वाघाळे स्टेट कोपरी प्रभाग समितीचा असो की शहर विकास नौपाडा विभागाचा असो, वर्तकनगर क्षेत्र, सावरकर नगर क्षेत्र असो की मानपाडा घोडबंदर असो, मग तिकडनं उतळसर प्रभाग समिती क्षेत्र असो, मग तिकडनं कळवा, खारेगाव, मुंब्रा ते दिवा, हा जर संपूर्ण प्रभाग समितीने जर मी अभ्यास केला तर आज मितीस असं बहुउद्देशीय काम जे काही मी केलं प्रकल्पीय, हे आज तुमच्या सगळ्यांच्या नजरेत आहे. कुठेही पूरस्थिती पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात येत नाही. जर मोठ्या प्रमाणामध्ये 100, 150 mm, 200 mm पर आवर जर इंटेन्सिटी पाऊस झाला तर तात्पुरतं 1-1.5 तासापर्यंत पाणी शहरात थांबतं आणि यापुढे थांबत नाही. कळवा खारेगाव जे पहिल्या माळ्यापर्यंत पूरस्थिती व्हायची, श्रीजी विला कळवा खारेगाव श्रीजी विला घर रघुकुल सोसायटी जी पहिल्या माळ्यापर्यंत पूरस्थिती व्हायची, त्या रवींद्र शिंदेने मोठ्या स्थापनेने ती पूरस्थिती कायमस्वरूपी योजना आखून घालवली. आत्ता तिथे कुठल्या परिस्थिती येत नाही. माननीय आमदार जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्याबरोबर काम करताना मी सातत्याने 20-25 वर्ष कळवा खारेगाव मुंब्रा ते शहरी विभागामध्ये नाले प्रकल्प बहुउद्देशाने करत आलो आणि करत आहे. कोविड कालावधीमध्ये दुर्धर परिस्थिती होती असताना स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. कोविडमध्ये दुर्धर परिस्थिती असताना स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. सकाळी 8:30 वाजता साईटवर जाऊन प्रत्यक्ष विभागनीय साईट फिरून अत्यावश्यक कामांची स्थिती मार्गी लावल्या. कोविडमध्ये कुठलीही परिस्थिती ठाणे शहराला, ठाणे महानगरपालिका क्षेत्राच्या विभागामध्ये येऊ दिली नाही. हे मोठं काम आहे आणि स्किल आहे. अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचं श्रेय जे कोणाला जात असेल ते रवींद्र शिंदेला जातले. अनेक लोकप्रतिनिधींनी मला दाखले लिखित दिलेले आहेत की उत्तम रीतीने चांगल्या प्रकारे काम पूर्णत्वास नेलं. म्हणून आज ज्या लोकप्रतिनिधी असतील, विधानसभा आमदार जितेंद्र आव्हाड असतील, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असतील, यांनी कधी कुठल्याही कामामध्ये प्रकल्पीय काम करताना हस्तक्षेप केल्याचं मला आढळून आलेलं नाही आहे. परंतु कोविडमध्ये जे काही मी काम करत असताना कोविड प्रतिबंधकनुसार जे पालकमंत्र्यांनी विधान केलं होतं, मला जे काही गोष्टी चुकीच्या वाटल्या संविधानिक गोष्टीनुसार, जे काही रात्री 11:15 वाजता कुठलं आक्षेपार्ह बोलणं नव्हतं, परंतु मला जे अयोग्य वाटले त्याच्यावर मी प्रतिक्रिया दिली, पण ती काय आक्षेपार्ह नव्हती. तर ही प्रतिक्रिया चांगल्या उद्देशाने होती, परंतु